नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वेदा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये. तर बघा, आपल्याकडे ब्लाऊज पीस शिवून असे थोडे तरी कपडे हे उरलेलेच असतात. तर त्याच्यातून बघा, आज माझ्याकडे ब्लाऊज शिवूनच हा कपडा उरलेला आहे. तर त्याच्यातून आज आपण लहान बाळासाठी उपयोगी अशी थंडीत कामी येणारी कानटोपी कशी शिवायची ते आपण बघणार आहोत. तर इथं बघा, मी आता हा उंचीला जो कपडा आहे तो घेणार आहे 7 इंच. तर इथं ऑलरेडी आपलं हे माप आहे ते 7 इंचच आलेलं आहे आणि रुंदीला मी हे 11 इंच घेणार आहे. मग 11 इथं फोल्ड केलेला आहे मी. मग इथं मी फोल्डमध्ये 5.5 इंचाची इथं घडी मी आहे ती घेणार आहे. तर हा चौकोन मी इथं कट करून घेते. 5.5 फोल्डला म्हणजे 11 इंच रुंद आणि उंचीला 7 इंच. तर इथं तुम्ही बघू शकता, मी हा कपडा जो आहे काठाचा तो इथं कट करून घेतलेला आहे. तर हा आता तुम्ही बघू शकता, रुंदीला 11 इंच आणि उंचीला हा 7 इंच आलेला आहे. त्याच मापाने इथं मी हे अस्तरसुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे याच मापाचं. तर बघा, इथं आपण हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि हा जो भाग आहे हा आतमध्ये जाईल, म्हणजे जो मेन कपडा आहे तो आत जाईल. जी सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूने जायला हवी आणि या पद्धतीने एकमेकांवर ठेवून दोन्ही बाजूने टीप मारून घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनी मी शिलाई मारून ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला बघा, हा जो भाग आहे तो असा ओपन करून घ्यायचा आहे आणि ही बाजू अस्तरची आली, ही बाजू मेन आली. तर या शिलाईवर ही शिलाई अशी ठेवून द्यायची आहे. बघा, मेन ह्या शिलाईवर ही शिलाई ठेवून मध्यभागी आपल्याला इथं असा हा फोल्ड करून याच्यावरती ठेवून द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. बघा, पुन्हा एकदा सांगते, ही आपली अशी शिलाई होती, अशी दोन्ही बाजूने मारलेली. त्याला आपण मध्यातनं असं फोल्ड केलं म्हणजे ह्या शिलाईवर ही शिलाई अशी ठेवून घ्यायची आणि याला इथून असं हे फोल्ड करून घ्यायचं आणि इथून ही आता शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपला बघा, हा भाग हा या पद्धतीने झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं ओपन करायचं आहे आणि जी सरळ बाजू आहे ती बाहेर काढून अशी घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. या पद्धतीने कोणत्याही साईडला तुम्ही ही जी सरळ बाजू आहे ती काढू शकता. तर ही बघा, मी ही अशी ही सरळ बाजू काढलेली आहे. तर बघा, आता इथं तुम्ही याच्यावर अशी पकडून दाबटीपसुद्धा देऊ शकता, पण मी इथं दाबटीप देणार नाही आहे. तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही इथं दाबटीप मारून घेऊ शकता. तर या पद्धतीने बघा, ही अशा पद्धतीने आपली ही जी टोपी आहे ती तयार झालेली आहे आणि हा काठाचा भाग आहे तो वरच्या बाजूने येत आहे. आता आपल्याला हा जो खालचा भाग आहे तो बघा, अस्तरचा जरासा एक्स्ट्रा हा होऊन जातो. तर या पद्धतीने जुळवून आपण हा जो अस्तरचा एक्स्ट्राचा भाग आहे थोडासाच येतो बाहेर, तसा हा आपण कट करून घेणार आहे. आता बघा, इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला याला आतमध्ये असं फोल्ड करून इथं या पद्धतीने खाली अशी ही फोल्ड करून इथून दाबटीप मारून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, दाखवल्याप्रमाणे बघा, थोडासा खालचा भाग फोल्ड करायचा, थोडासा अस्तरचा भाग जो आहे तो सुद्धा फोल्ड करायचा, एकमेकांवरती ठेवायचा आणि याला जुळवून असे दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. इथं सुद्धा आपल्याला बघा, हा खालचा भाग थोडासा, अस्तरचा भाग थोडासा फोल्ड करून याच्यावर अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता याच्यावर सुद्धा दाबटीप मारू शकता. तर आपण इथं दाबटीप मारून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने दाबटीप मारून घेऊ शकता. इथं दाबटीप दिली नाही तरी चालतं. तुमचा जर अस्तरचा कपडा जो आहे तो मॅचिंग असेल तर तुम्ही ही टीप दिली नाही तरी चालेल. तर बघू शकता, या पद्धतीने
इथं मी दापटीप मारलेली आहे. आता याच्या मध्यावर आपल्याला खून करून घ्यायची आहे, या टोपीच्या मध्यावर. आणि 1 इंच वरच्या बाजूने इथं खून करायची आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा 1 इंच वरच्या बाजूला खून करायचे आहे. या बाजूला सुद्धा आपण 1 इंच वरती खून करून घेऊया. तर इथं बघा मी हे 2 बंध असे हे तयार करून घेतलेले आहेत. तर हे 7.5 इंचाचे तयार आहेत. 7.5 इंचाचे 2 बंध तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं 1 इंचाची जी खून केलेली आहे आपण, या ठिकाणी हे बंध आतील बाजूने असं इथं या पद्धतीने ठेवून इथं दापटीपाशी याच्यावर एकावर एक मारून घ्यायचे आहे. इथं आतल्या बाजूने हे बंद ठेवायचे आहेत. बघा 1 इंच जिथं आपण हे मार्किंग केलेलं आहे 1 इंचाचं, तिथं हा बंद ठेवायचा आहे आणि याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, हे मी बंद आहेत ते या पद्धतीने बघा डबल टीप अशी ही मारून इथं जोडून घेतलेले आहेत. आता बघा इथं जी आपण मध्यावर खून केली होती, इथं 1 इंच वरती येऊन मध्यावर जी खून केली होती त्याच्या या बाजूने एक प्लीट अशी आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या मध्याच्या या बाजूने एक अशी ही प्लीट घेऊन 1 इंचावरती अशी इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं मी जी आहे इथं टीप ही मारून घेतलेली आहे. 1 इंचाची प्लीट ही मी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता बघा ही आपली टोपी जी आहे ती इथं तयार झालेली आहे. तर तुम्ही हे जे जन्मलेलं बाळ असतं त्याच्यापासून 1 वर्षाच्या बाळापर्यंत ही टोपी घालू शकता. आणि जर त्याच्या पुढेही तुम्हाला वापरायची असेल तर ज्या आपण या टिपा ज्या मारलेल्या आहेत त्या उसवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ही वर्षापर्यंत बाळाला ही टोपी बसणार आहे. तर बघा ही किती सुंदर अशी आपली टोपी ही तयार झालेली आहे. तर या पद्धतीने बघा हा काटाचा भाग आहे तो आपल्या डोक्यावर येणार आहे आणि दिसायला एकदम छान अशी ही टोपी जी आहे ती तुमची तयार होणार आहे. तर या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो मी कुंची टोपीचा टाकलेला आहे. जर तुम्हाला याच पद्धतीने कुंची टोपीसुद्धा तयार करायला शिकायचं असेल तर तो माझा व्हिडिओ आहे तो नक्की तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता. आणि ही टोपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. याच्यातून तुम्ही बघा एखादा टेलर असेल तुमच्याजवळ तर तुम्ही त्याच्याकडून जे उरलेले ब्लाऊज पीसचे तुकडे वगैरे असतात ते तुम्ही आणून अशा पद्धतीने टोप्या शिवून 10 रुपयाला 20 रुपयाला तुमचा जसा याच्यात वेळ कापड वगैरे लागलं असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर रेट ठरवू शकता. तर तुम्ही ही टोपी 20 रुपयाला जरी विकली तरी याला शिवायला फक्त 5 मिनटं लागलेली आहेत. आणि याच्यात कपडा जो आहे तो आपला ब्लाऊज पीसचा उरलेलाच कपडा आहे. याच्यातून आपण कपडा जो आहे तो विकत आणलेला नाही. फक्त अस्तरचा जो आहे अस्तरचा सुद्धा आपण ब्लाऊज पीसमधून उरलेलाच कपडा वापरू शकतो. आणि जर तुम्ही अस्तर विकत आणलं तर मला वाटत नाही याला जास्त अस्तर गेलं असेल म्हणून. 1 मीटर जर तुम्ही अस्तर आणलं, ब्लाऊजचं अस्तर जे आहे ते 80 सेंटीमीटर 20 रुपयाला भेटतं. तर 20 रुपयाचं जरी तुम्ही अस्तर आणलं तरी त्याच्यातून तुमच्या 5 ते 6 टोप्या ज्या आहेत त्या अशा तयार होऊ शकतात. आणि तुम्ही ही 20 रुपयाला टोपी विकली तरी तुम्हाला हा जो बिझनेस आहे तो परवडणार आहे. तर चला भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.